अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच ग्रेट महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि घंटेच्या चिन्हाचं बटन दाबा, म्हणजे आमचे नवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। मित्रमैत्रिणींनो, भारतातील शेती ही मुख्यत्वे करून हवामानावर, त्यातल्या त्यात जून ते सप्टेंबर मध्ये पडणाऱ्या मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे। आता याचा तोटा असा की पाऊस बेभरवशाचा झालाय। त्याला काही भौगोलिक तसंच काही जागतिक कारण आहेत, पण शेतीमध्ये पाऊस कमी झाला की उत्पादन कमी होतं आणि तोटा सहन करावा लागतो। तसंच पाऊस जास्त झाला तर तोही पिकांचं नुकसानच करतो। अशा वेळेला केवळ शेतीवरच उपजीविका करणाऱ्या लोकांचे हाल होतात। घरात कुठल्याच गोष्टीसाठी पैसा राहत नाही। कित्येक वर्ष कर्जबाजारी असल्यामुळे हतबल शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात। पण पावसाच्या या लहरीपणावर आपण अवलंबून राहणं हुशारीचं नाही हे काही शेतकऱ्यांना कळून चुकलंय। याला उपाय म्हणून फक्त शेतीवर अवलंबून न राहता त्याला जोडधंदा करणं ही काळाची गरज आहे। पिकं वातावरणाच्या तडाख्याने झोपली तरी त्याने कुटुंबाची खाण्यापिण्याची आबाळ होणार नाही हा विचार त्यामागे आहे। आणि शेतीला सर्वात पूरक आणि फायदेशीर जोडधंदा म्हणजे पशुपालन। पण भारतात अल्पभूधारक म्हणजे कमी आकाराची शेतजमीन असणारे शेतकरी जास्त आहेत, त्यामुळे गाई म्हशींच्या पालनासाठी लागणारी जागा त्यांच्याकडे नसते। अशा वेळेला पशुपालनातला दुसरा पर्याय म्हणजे मेंढी पालन। हा धनगर समाजाचा पारंपरिक व्यवसाय, पण आता तो कोणीही करू शकतो। हा व्यवसाय कमी भांडवलात आणि कमी जागेत जास्त उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय आहे। आज आपण जाणून घेणार आहोत ह्याच मेंढी पालनाविषयी सविस्तर माहिती। मेंढी हा पोकळ शिंग असलेला रवंथ करणारा प्राणी आहे आणि जगातील कृषी संस्कृतीत त्याला विशेष महत्त्व आहे। विशेषतः लोकर, मांस, काहीशा प्रमाणात दूध उत्पादनासाठी या प्राण्याचा उपयोग होतो। थंड आणि उष्ण हवामान समप्रमाणात असलेलं कमी पावसाचं ठिकाण या प्राण्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं। खुरटं गवत आणि रसाळ तण या दोनच खाद्यांवर मेंढी आरामात उपजीविका करू शकते। यात मेंढी मादांना शिंग असण्याचं प्रमाण फार कमी असतं आणि फार कमी प्रकारात मादांना शिंग असतात। तर काही असेही प्रकार आहेत ज्यात नर आणि मादी दोघांनाही शिंग नसतात। महाराष्ट्रात डेक्कनी, माडग्याळ या जातीच्या मेंढ्या प्रामुख्याने आढळतात। ह्या डेक्कनी मेंढी मांस उत्पादनासाठी प्रसिद्ध समजल्या जातात। यांचा मांस उतारा 6 महिन्यात 49.6 अधिक 18% इतका असतो आणि ह्यांच्यापासून 587 ग्रॅम इतकी लोकर मिळते। माडग्याळ मेंढीचा रंग पांढरा असतो आणि त्यावर तपकिरी रंगाचे ठिपके असतात। यात नर आणि मादी दोघांनाही शिंग येत नाहीत। तर गद्दी मेंढ्यांची ही जात मध्यम आकाराची, रंगाने पांढरी, लाल किंवा फिकट काळ्या रंगाची असते। ही मेंढी वर्षातून 3दा लोकर देते। ह्या प्रकारातील मेंढ्यांच्या नरांना शिंग असतात, तर फार कमी म्हणजे 18 ते 20% मादी मेंढ्यांना शिंग येतात। या मेंढ्या नैनिताल, उधमपूर, कुलू, जम्मू काश्मीर, टेहरी, गढवाल, चिमोली या भागात आढळतात। तर मुझफ्फरपुरी मेंढी ही उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरपूर, बुलंदशहर, सहारनपूर, बिजनोर मध्ये आढळते। याचा रंग पांढरा असतो आणि त्यावर भुरकट किंवा काळ्या रंगाचे ठिपके असतात। पूंछी ही मेंढी जम्मू काश्मीरच्या पूंछ भागात आढळते, तसेच राजौरी भागातही आढळते। या गद्दी प्रकारातील मेंढ्यांसारख्या दिसतात, पण तुलनेने आकाराने लहान असतात। यांचा रंग पांढरा आणि शेपटी लहान असते। तर कर्नाह मेंढी उत्तर काश्मीर मध्ये आढळते आणि मारवाडी मेंढी ही राजस्थानच्या जोधपूर, जालौर, नागौर या भागात आढळते। तसंच पाली परिसरातही आढळते। याचा आकार लहान असतो आणि चेहरा काळ्या रंगाचा असतो। त्यांच्यापासून मिळणारी लोकर ही दाट आणि वजनदार असते। तसंच जालौना ही मेंढी उत्तर प्रदेशच्या जालौन भागात आढळते। तसंच ललितपूर आणि झांसी परिसरात सुद्धा आढळते। या मेंढ्यांचा आकार मध्यम असतो। तसंच नर आणि मादी दोघांना शिंग असतात। यांची लोकर मऊ आणि जाडही असते। मेंढी पालनासाठी बाजारात मेंढी विकत घेतली तर ती एक मेंढी साधारण 10,000 रुपये किमतीची असते। तसंच जागेच्या उपलब्धतेनुसार तुम्ही 50 ते 60 मेंढ्या पाळू शकता। यांच्या चाऱ्यासाठी त्यांना रानात चरून आणणे हा सर्वात किफायतशीर आणि फायदेशीर उपाय असतो। शेड उभारून तिथे वातावरण संतुलित ठेवण्यासाठी तुम्ही फॉगर सिस्टीम लावू शकता। चाऱ्यात लसूण घास, चाऱ्याचा मका, गवत, अंजन आपल्या जमिनीत पिकवू शकता आणि विकतही घेऊ शकता। हा चारा कडबा कुट्टी मशीन मध्ये बारीक करून मेंढ्यांना द्यावा। एका मेंढीसाठी 2.5 ते 3 किलो चाऱ्याची आवश्यकता असते। बारीक चारा त्या पूर्णपणे फस्त करतात आणि त्यांची पचनक्रियाही चांगली राहते।
मेंढ्यांना योग्य चारा, स्वच्छ पाणी आणि स्वच्छ गोठा असेल तर उत्पन्न जास्त मिळतं. मेंढी विकताना प्रति किलो 240 ते 250 रुपये ह्या दरात विकल्या जाऊ शकतात. एका मेंढीपासून किमान 4 ते 5 हजार रुपयाचं उत्पन्न मिळतं. त्याचबरोबर मेंढ्यांचं लेंडी खत हे पिकांसाठी उपयुक्त मानलं जात असल्यामुळे भारतात पूर्वीपासून शेतात मेंढी बसवायची पद्धत आहे. मेंढी खतापासून मिळणाऱ्या उत्पन्नातून तुमची चारा आणि गोठ्याच्या व्यवस्थापनाची रक्कम वसूल होऊन शिल्लकही मागे उरते. मेंढी पालन हे शेळी पालनाच्या मानाने स्वस्त आणि उत्पन्नाच्या मानाने फायदेशीर असल्याचं मेंढी पालन करणारे सांगतात. कारण लेंडी खत, मांस, लोकर आणि काही प्रमाणात दूध अशा 4 प्रकाराच्या उत्पन्नाचा स्रोत म्हणजे मेंढी. वेळोवेळी लसीकरण करणं, चाऱ्याचं आणि पाण्याचं उत्तम व्यवस्थापन करणं इतकेच काय ते आपले कष्ट. शेतजमीन लहान असेल, पावसाचा भरवसा नसेल, दुष्काळाची चिंता असेल, उत्पन्नाचा शेती हाच स्रोत असेल तर कमी खर्चात सुरुवातीला 2-3 मेंढ्या घेऊन व्यवसायाला सुरुवात करत हळूहळू वाढवत नेला तर 50 ते 80 मेंढ्यांचा गोठा उभारणं अशक्य नक्कीच नाही. दुष्काळाने हतबल न होता शेतीला सोबती म्हणून मेंढ्या घ्याव्या. गेल्या कित्येक पिढ्या धनगराला ऊन पावसात सोबत करणारी, भुकेल्या पोटाला अन्न मिळवून देणारी मेंढी तुमच्याही कठीण काळात तुम्हाला सोबत करेल. थंडीची झळ बसू नये म्हणून जिच्या लोकरीने बनवलेले स्वेटर्स तुम्ही घालता तीच शेळी तुम्हाला बेरोजगारीची, दुष्काळाची, उपासमारीची झळ बसवण्यापासून पण वाचवू शकेल. तेव्हा आधी विचार करा आणि विचार प्रत्यक्षात उतरवायला मागे पुढे पाहू नका. तर ही होती मेंढी पालनाविषयी संपूर्ण माहिती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. तुमच्या पाठिंब्यानेच आणखी नवी आणि वेगवेगळी शेतीविषयक माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो. तसंच व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. जय महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र. अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच ग्रेट महाराष्ट्र या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.